नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे महाराष्ट्राचा बुद्ध्यांक खरोखर काय आहे हो. दैनिक सकाळच्या आजच्या मुंबई आवृत्तीमध्ये आतल्या पानावर एक 3 स्तंभात पसरलेलं व्यंगचित्र आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी एका युवकाशी बोलत आहेत. ते सांगतायत की काँग्रेस तुमच्या बायकोचं मंगळसूत्र काढून घेणार आहे. काँग्रेस तुमची म्हैस पण पळवणार आहे. आणि काँग्रेस तुम्हाला पाकिस्तानचं वर्चस्व मान्य करायला लावणार आहे, भारतीय भावविश्वावरचं. त्यानंतर तो तरुण मोदींना म्हणतोय, मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का? मोदी म्हणतात, विचार. तो तरुण म्हणतोय मोदींना, तुम्ही माझा बुद्ध्यांक किती आहे असं समजता हो? याचा अर्थ तुम्ही मला काय मूर्ख समजता का? आम्हाला कळत नाही का परिस्थिती काय आहे ती? वाटेल त्या गोष्टी आमच्या मनात तुम्ही काय भरवता? असं तो मोदींना उलटं विचारत आहे. त्या माझ्या मनात आलं, खरोखर बुद्ध्यांक आपला किती आहे हो? महाराष्ट्राला प्रश्न समजतायत का देशासमोर ते? बुद्ध्यांक म्हणजे इंटेलिजंट कोशंट, IQ, रिझनिंग ॲबिलिटी, परिस्थितीचं सम्यक आकलन होणं आणि त्यातून आपल्या हिताचा जास्तीत जास्त चांगला मार्ग शोधून काढणं, त्याप्रमाणे कामाला लागणं. हे तुम्हाला जमलं तर तुमचा IQ चांगला आहे असा अर्थ मी लावतो. मी असा विचार केला, या निमित्तानं आपण महाराष्ट्राचा IQ शोधूया. महाराष्ट्राचा IQ आदर्श स्वरूपात बघायचा असेल तर तो शिवाजी महाराजांच्या स्वरूपात बघावा लागतो. शिवाजी महाराष्ट्रात जन्माला, याच्यावरनंच महाराष्ट्राचा IQ किती मोठा आहे हे कळतं. आपल्याला संघटित व्हायला पाहिजे, आपल्याला आधुनिक शस्त्र वापरायला पाहिजेत, आपल्याला रणनीती बदलायला पाहिजे. आणि हे राज्य व्हावं ही श्रींची इच्छा आहे. हा ध्येयवाद प्रत्येक मावळ्याच्या हृदयावर कोरून ठेवणं आणि त्याप्रमाणे त्याला कामाला लावणं, हे शिवाजी महाराजांनी केलं. ते दुसऱ्या कोणालाही, इतर प्रांतातल्या लोकांना जमलं नाही. हा महाराष्ट्राचा सर्वोच्च बुद्ध्यांक आहे. आणि म्हणून खंडोबल्लाळ पुढे प्रसंग आला तेव्हा म्हणाला, आम्ही हिंदू दौलतीसाठी लढतो. कशासाठी लढतो आहोत याचं त्याला भान होतं. बच जाए तो और लढे असं दत्ताजी शिंदे म्हणाला. शेवटपर्यंत लढण्याची हिंमत. आणि याच स्वराज्याचं पेशव्यांनी साम्राज्य निर्माण केलं. पण ते सगळं मी आत्ता सांगत नाही, कारण वेळ अत्यंत मर्यादित आहे. काही कारणानं आपण पुन्हा पारतंत्र्यात गेलो, पण तरीसुद्धा टिळक जन्माला आले. हा महाराष्ट्राचा बुद्ध्यांक आहे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, ही महाराष्ट्राची घोषणा आहे. हा महाराष्ट्राचा बुद्ध्यांक आहे. टिळक गेल्यानंतर, टिळकांच्या निधनानंतर डॉक्टर मुंजे पांडेचेरीला गेले, कारण योगी अरविंद संन्यस्त वृत्तीनं तिथे राहत होते. त्यांनी राजकारण संन्यास घेतला होता. तर टिळक आता नाही आहे, ते भारताचं नेतृत्व करायचं कोणी? तर तुम्ही पुढे या, तुम्ही संन्यास सोडा, परत राजकारणात पडा, अशी त्यांनी विनंती केली. तेव्हा योगी अरविंद म्हणाले, आता मी काही पुन्हा राजकारणात येणार नाही, पण तुम्ही टिळकांची जागा घ्या असं मला म्हणालात. म्हणून मी तुम्हाला सांगतो की टिळकांकडे जो सटल इंटेलिजन्स आहे तो भारतात दुसऱ्या कोणत्याही नेत्याकडं नाही. तेव्हा योगी अरविंदांनी महाराष्ट्राचा IQ काय आहे हे सांगितले. सटल इंटेलिजन्स, परिस्थितीचं सम्यक आकलन होणं, त्याच्यातून जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं जास्तीत जास्त हित कसं साधता येईल हे बघणं, हे टिळकांना जमलं होतं. मला आत्ता आठवत नाही, पण एका बंगाली माणसाने असं म्हटलं आहे की आम्ही फार तर गीतांजली लिहू शकतो आणि नोबेल पारितोषिक मिळवू शकतो, पण गीतारस लिहायला महाराष्ट्रच पाहिजे. आता टिळकांचा जर IQ इतका मोठा होता तर त्यांच्या सहकाऱ्यांवर त्यांचा परिणाम झाला असेल.
विदर्भामध्ये टिळक जिवंत असताना एक सभा होती सार्वजनिक, आणि खापर्डे बोलत होते. दादासाहेब खापर्डे, टिळकांचे सहकारी, फार मोठे वकील आणि अत्यंत विश्वासू टिळकांचा माणूस. विषय होमरूलचा होता, स्वराज्य. आणि दादासाहेब खापर्डे बोलता बोलता त्यांना काय वाटलं कोणास ठाऊक, मागे वळून टिळकांकडे बघून म्हणाले, आणि एक गोष्ट सांगतो लक्षात ठेवा बळवंतराव, गांधी हा माणूस आपला नव्हे. आणि ते पुन्हा मूळ विषयाकडे वळले. आता त्यावेळेला त्यांना काय स्फूर्ती झाली, गांधी हा माणूस आपला नव्हे, अजून गांधी काय करणार आहेत हे सगळं त्यांना अजून उघड झालं नव्हतं. तरीसुद्धा गांधींच्या एकंदर हालचाली पाहून या माणसाला भारताचं हित साधता येणार नाही हे खापर्ड्यांनी ओळखलं. हा महाराष्ट्राचा बुद्ध्यांक आहे. लंडनमध्ये गांधींची सावरकरांची भेट झाली तेव्हा सावरकर असं म्हणाले, तुम्हाला रामराज्य आणायचे पण तुम्हाला रावणाला मारायची इच्छा नाही, म्हणून तुम्ही रामराज्य आणू शकणार नाहीत. हे सावरकरांनी ओळखलं. हा महाराष्ट्राचा बुद्ध्यांक आहे. गांधी युग हे भारताच्या राजकारणातलं तमोयुग आहे, हे आंबेडकरांनी लिहून ठेवलंय. हा महाराष्ट्राचा बुद्ध्यांक आहे. आता हा बुद्ध्यांक घसरायला कधी सुरुवात झाली, टिळक गेल्यानंतर हळूहळू टिळकांचे म्हणून जे सहकारी होते, काकासाहेब खाडिलकर, शिवराम महादेव परांजपे, यांनी गांधी हेच कसे भारताला तारणार आहेत हे सांगायला सुरुवात केली. गांधीवाद महाराष्ट्रात लोकप्रिय करण्यासाठी या लोकांनी जास्तीत जास्त प्रयत्न केले. त्यावेळेला तात्यासाहेब केळकर, नरसिंह चिंतामण केळकर हा एकच माणूस असा होता जो खंबीरपणे उभा राहिला आणि त्यांनी सांगितलं गांधीवादानं आपली हानी होणार आहे आणि आपल्याला तारणारा माणूस आपला खरा नेता सावरकर आहे. सावरकर हा शिवाजी महाराजांचा, लोकमान्य टिळकांचा अनुयायी आहे. त्यामुळे सावरकर त्या मार्गानंच आपण गेलं पाहिजे असं केळकरांनी सांगितलंय, तात्यासाहेब केळकरांनी. आता सावरकर हा महाराष्ट्राचा फार मोठा बुद्ध्यांक आहे. शिवाजी महाराज, टिळक यांच्यानंतरचा. कशावरून? हिंदुत्व हा ग्रंथ, आपण कोण आहोत, हिंदू जमात, हिंदू संस्कृती, समाज भारताच्या राजकारणावरनं पुसून टाकण्याचं कारस्थान होतं. ब्रिटिश यांचा पण बुद्ध्यांक आपण लक्षात घेतला पाहिजे. तो गांधींपेक्षा खूपच वरच्या दर्जाचा होता आणि म्हणून गांधींना त्यांनी व्यवस्थित वापरायचं ठरवलं होतं. त्यावेळेला हिंदू समाजावरचं संकट टाळण्यासाठी, हिंदूंना आत्मनिर्भर करण्यासाठी महाराष्ट्रानं हिंदुत्व लिहिलं आहे. हा महाराष्ट्राचा बुद्ध्यांक आहे. राजकारणाचं हिंदूकरण आणि हिंदूंचं सैनिकीकरण ही घोषणा महाराष्ट्राने दिली. सशस्त्र क्रांतीचं तत्त्वज्ञान जेव्हा अहिंसेचा उदो चालला होता, तो महाराष्ट्राचा बुद्ध्यांक आहे की सशस्त्र क्रांती नच, आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळालं ते सशस्त्र क्रांती न मिळालेलं आहे, अहिंसेनं मिळालेलं नाही. सावरकरांनी 45-46च्या निवडणुकीमध्ये अशी घोषणा दिली, आवाहन केलं की लोक हो, तुम्ही तुमची सत्सद विवेक बुद्धी आणि काँग्रेस याच्यातून एकाची निवड करा. आणि आमचा बुद्ध्यांक एकंदर भारताचाच त्यावेळेला इतका खाली घसरला होता, आम्ही सत्सद विवेक बुद्धी बाजूला सोडली, बाजूला ठेवली आणि काँग्रेसची निवड केली. आता आपण हे पाहतो बुद्ध्यांक, त्यात संघाचा पण उल्लेख करायला पाहिजे. संघाने महाराष्ट्राचा, भारताचा बुद्ध्यांक वरती नेण्याचा प्रयत्न केला. भारताची स्वातंत्र्य चळवळ पाकिस्तानच्या दिशेनं धावते हे ओळखून महाराष्ट्रात जन्माला आलेल्या संघानं संपूर्ण भारतभर संघटनेचं जाळं विणून हिंदुत्वाचा घोष केला, भगवा झेंडा फडकत ठेवला
आणि असे ध्येयवादानं भारलेले कार्यकर्ते निर्माण केले. त्यामुळे आज आपल्याला आशा, विश्वास, गॅरंटी हे शब्द उच्चारता येतात. नाही तर संपूर्ण भारताचं इस्लामीकरण झालं असतं, संघ झाला नसता तर. त्यानंतर पहा, महाराष्ट्र निर्माण झाला आणि यशवंतरावांनी नेहरूवाद निर्माण केला. नेहरूंच्या दावणीला महाराष्ट्राचं हित बांधलं. त्याच्यातून पुढे शरद पवार निर्माण झाले. महाराष्ट्रातल्या सर्व बुद्धिमान लोकांनी, विचारवंतांनी, पत्रकारांनी, लेखकांनी शरद पवार हाच रामबाण उपाय आहे सर्व समस्यांवरचा, हाच एक महाराष्ट्राचा तारणहार आहे, अशी समजूत करून दिली. शरद पवारांनी पहिली गोष्ट केली म्हणजे ध्येयवाद बाजूला सारला. कुठल्याही प्रकारचा ध्येयवाद नाही आणि पैसा एवढा एकच ध्येयवाद, पैसा कोणत्याही मार्गानं गोळा करणं हा एकच ध्येयवाद त्यांनी ठेवला. आज शरद पवार, उद्धव ठाकरे, संजय राऊत, सुप्रिया सुळे यांचा जो बुद्ध्यांक आहे तो महाराष्ट्राचा बुद्ध्यांक आहे अशी समजूत करून देते. या तिघांच्या मार्गानं चला, हे तिघे माझे प्रतिनिधी आहेत आणि म्हणून त्याच्यातून हे सकाळचं व्यंगचित्र निर्माण झालं आहे की तुम्ही आम्हाला काय समजता. संजय राऊत, उद्धव ठाकरे ज्या बेतालपणे मोदींशी बोलत असतात तो बेतालपणा त्या व्यंगचित्रात प्रतिबिंबित झालेला आहे. तेव्हा मोदी हे शिवाजी, टिळक, सावरकर या परंपरेतले कसे आहेत ते आपण पाहू. नरेंद्र मोदींनी भारताची जी क्षमता अशी दाबून ठेवण्यात आली होती ती मोकळी केली. महासत्ता व्हायचं हे स्वप्न दिलं. इस्लामी पारतंत्र्य होतं याची मोदींना जेवढी चीड आहे तेवढी आणखीन कोणाला असेल आत्ता समकालीन नेत्यांमध्ये, असं मला वाटत नाही. आपल्यावर इस्लामचं पारतंत्र्य आहे, मानसिक पारतंत्र्य आहे. त्यामुळे ब्रिटिशांचं पारतंत्र्य गेलं पण इस्लामचं आहे ते मोदी, दुसरा स्वातंत्र्य लढा मोदी लढतायत हे आपल्या लक्षात येत नाही आहे. इथे आपला बुद्ध्यांक घसरतोय असं मला वाटतं. मोदींनी ऊर्जा मोकळी केली आहे, ऊर्जा कार्यरत केली आहे, आत्मनिर्भर केलं आहे प्रत्येकाला आणि प्रत्येकाला जे शिवाजी महाराजांनी केलं ते हे राज्य व्हावं ही श्रींची इच्छा आहे असं प्रत्येकाच्या मनात. त्यामुळे हे राज्य जे आहे आपल्याला महासत्ता व्हायचे. मोदी नेहमी काय म्हणतात पहा, सगळ्या भारतीयांचा ते उल्लेख करतात, एकट्या कोणाच्या प्रांताचा किंवा जातीचा किंवा धर्माचा उल्लेख करत नाहीत. 140 कोटी जनता हा त्यांचा उद्देश असतो. बोलताना, संबोधन करताना 140 कोटी जनता म्हणतात, कारण प्रत्येकाच्या हृदयात हा देश, हे राष्ट्र हा माझं आहे आणि या राष्ट्रासाठी मला, व्यक्तीसाठी नाही, समष्टीसाठी, या राष्ट्रासाठी मला लढायचं आहे. आता जाताना एकच मी उदाहरण देतो. सावरकर गेल्यानंतर कुसुमाग्रजांचा लेख आहे सत्यकथा मासिकात. त्यांनी असं म्हटलंय, आपण एकदाही इतक्या मोठ्या माणसाला प्रामाणिकपणे नमस्कार केलेला नाही, इतका महाराष्ट्र कृतज्ञ आहे आणि आपल्याला त्याची लाज वाटते असं कुसुमाग्रजांनी म्हटलंय. इथे आपला बुद्ध्यांक घसरतोय. तो मोदी सगळा जो प्रयत्न करतायत तो पुन्हा आपल्याला सावरकर, टिळक, शिवाजी महाराज यांच्याकडं नेण्याचा, आपला महाराष्ट्राचा जो बुद्ध्यांक आहे तो शिवाजीच्या बुद्ध्यांकाशी जोडण्याचा प्रयत्न मोदी करतायत आणि तो यांना, शरद पवारांना नको आहे हे त्या व्यंगचित्रात दिसते. त्यांना महाराष्ट्राचा जो बुद्ध्यांक आहे तो गांधींशी जोडायचा आहे, पाकिस्तानशी जोडायचा आहे. तर लोकांनी पुन्हा एकदा सावरकरांचं आव्हान लक्षात घेतलं पाहिजे, चूज बिटवीन युअर कॉन्शियन्स अँड काँग्रेस. तुमची सत्सद्विवेक बुद्धी आणि काँग्रेस याची निवड करा, असं पुन्हा एकदा सांगायची या निवडणुकीच्या निमित्तानं पाळी आलेली आहे असं मला वाटतं. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा,
शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.